प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कोकण महोत्सवमध्ये जोरदार कार्यक्रम मंडळी माहिती प्रेमाची शाळा आधी हे फक्त मराठी गुजराती मालिका आणि सिनेमा आणि नाटकमध्ये हा चेहरा आहोत. अजून एक सन्मान या ठिकाणी होत आहे. याच मालिकेच्या शाश्वतीला विनंती करतो की आपण शुभेच्छा. इथे आपले जवान आणि त्यांचा परिवार बसलेला आहे, त्यांना मी सलाम करते आणि दोन शब्द बोलायला सुरुवात करते. जगन्नाथ अप्पा शिंदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं आणि आमच्या पिंगा कपोरी पिंगाच्या पूर्ण टीमकडनं. तुम्ही आवर्जून आवडीने आमचा कार्यक्रम बघता हे ऐकून खूप छान वाटलं. तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू दे. तर कल्याणकर म्हाका मालवणी फार बोलूची येऊक नाही, कारण मी मूळची पुण्याची असा. जेवढं बोलताय तेवढं वाईच गोड मानून घेवा. कसे असा सगळे मस्त ना, मजे सगळं छान चालू असा. अशीच आमची मालिका पिंगा कपोरी पिंगा कलर्स मराठीवर रोज रात्री 7:30 बघत राहा म्हणजे झाला काय. ओके, थँक्यू व्हेरी मच. आधी पहिल्यांदा मी सगळ्या आपले वीर जवानांना सलाम करतोय. ते असं म्हणून आज आपण हैसर असो, कळलं का तुमचा. आणि ह्यांचा आज वाढदिवस असा, त्यांच्यासाठी तुमच्या शुभेच्छा हवेत. ते काय करतालास, टाळीઓ बाजूचे लागतले. आता कसं बेस झाला बरं काय. तुम्ही नका ओळखलास, या पोरग्याचं मी ना लग्न जमूक देणार ना, जमव की नको तुम्ही सांगा. तुमका काय वाटतं, जमू. चला, याचं बायोडेटा तुमचा पाठवतोय, तुम्ही काय ते शोधून राहिला. काय होत का चालत ना, चढताना बोलता. माझा पोरगा असा कळला का तुमका. आणि खरंच पुन्हा एकदा कलर्स मराठी या वाहिनीतर्फे पिंगा कपोरी पिंगा या सगळ्या कलाकारांना आपण आवर्जून इथे मानाने बोलवलेलं आहे. आमचा खरंच उत्तम सन्मान केलेला आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा कलर्स मराठी वाहिनीतर्फे मी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद करते. आणि ही मालिका जी आहे ती रोज संध्याकाळी 7:30 वाजता वर्षभर म्हणजे 365 दिवस रोज पाहायला मिळणार आहे आपल्याला. तर मला वाटतं आपल्या कोकणामध्ये सगळेच आपण काय करतो, सगळ्यांना इन्व्हाइट करतो नाही का. तर मला वाटतं या कल्याणमध्ये सुद्धा इतर भाषिक सुद्धा आपले बंधू भगिनी आलेले असतील, तर त्यांनी सुद्धा ही मालिका, ये हमारा जो धारावाहिक है ना 7:30 बजे होता है पिंगा कपोरी पिंगा, वो आप जरूर देख लेना. और आपकी सबका जो प्यार है हमेशा हमें देना, यही आपसे गुजारिश करती हूँ. और फिर एक बार धन्यवाद. हे खूप सुंदर असं ज्येष्ठ नागरिकांसाठी हे पुस्तक लिहिलं आहे. त्याचा प्रकाश शासकीय सेवा ज्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत, ज्या GR रूपात आपल्यासमोर प्रकाशित होत असतात, तर त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. त्याचं एकत्रित संकलन या पुस्तकात केलेलं आहे. त्याचं प्रकाशन सोहळा या ठिकाणी मंचावरती संपन्न झाला आणि म्हणून आम्ही सत्कार करत आहोत त्या सत्कार मूर्तीचा. या ठिकाणी उपस्थित कलर्स चॅनलच्या पूनम सोनीजी या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण वा वा सत्कार होणं म्हणजे खऱ्या अर्थाने सौभाग्य समजलं जातं. आणि कोकण महोत्सवात सामील झालेल्या सर्व नायक बालकृष्ण देविलकर, कार्यकर्ते, त्या SF पॅरा रेजिमेंटचे हे नायक सुभेदार आणि
प्रतिष्ठानतर्फे मला वाटतं यंदाचा हा 9वा महोत्सव आहे. कला, क्रीडा, संस्कृती, पर्यटन, उद्योगसाठी गेले 9 वर्ष संजय मोरे जे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर असंख्य सातत्याने काम करतायत. सुभाष तांबे, दीपक गायकवाडजी, संतोष हरिश्चंद्र परब, कैलास कालेकर, अजय पवार आणि सदानंद शिंदे, योगेश शिंदे, विजय सावंत, उमेश निकम आणि पुष्कळ लोक. मला वाटतं कार्यक्रम चांगला झाला आहे, त्यामुळे मी काही जास्त इथे भाषण करणार नाही. कार्यक्रम बघायच्या क्रमासाठी विशेष पदार्थ पोरी ग पिंगा ग पोरी असेच काम करत राहा. आणि तुम्ही माझा जो काही सत्कार केला त्याबद्दल माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या केमिस्टच्या बांधवांच्या वतीने, सगळ्या कल्याणपूर्वच्या वतीने तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. हा तुमचा महोत्सव असाच पुढे हजारो वर्ष चालत राहो हीच अपेक्षा, आशीर्वाद देऊन थांबतो. नमस्कार, धन्यवाद. पिंगा का पुरी चले
मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात यावे. कोकण महोत्सव प्रतिष्ठान प्रेसिडेंट गायकवाड़ उनका भी मैं और कोकण महोत्सव का पदार्पण किया. हिफाजत रखना और कोकण देश अध्यक्ष है तो का एक काम करेंगे. स्क्रैप टैंक रखिए से जय महाराष्ट्र. असं कोणी बोलू इच्छित? आता सरांचं म्हणणं होतं की 2 मिनिट म्हणजे मला आता 32 वर्ष झाली मायनस आपल्या मुंबईत, कारण की आपल्या मुलांना थोडंसं प्रोत्साहन सिखा कर भेजा. माँ मुझको है सबक याद तुमने सिखा कर भेजा. विदा मांगता उससे पहले तुमने तिलक लगा कर भेजा और कहा कि जा बेटा तू विजय प्राप्त कर वापस आना. मिट्टी की मर्यादा रखना या फिर मिट्टी में मिल जाना. तुमने जो दिखलाई मुझको उसी राह को अपनाया हूं. दुश्मन का पीछा करते करते मैं कितने दूर निकल आया हूं. राहों को दर्द मिला है, खून बहा है, पर मैंने पूरे हिम्मत से छाती पर हर वार सहा है. और आगे जाने की हिम्मत मुझ में शेष नहीं है. जीवन की मिटती घड़ियां लेकिन मन में क्लेश नहीं है. माँ तू गर्व करेगी मुझ पर. वीरों में मैं नाम पा गया, धन्य हो गया जीवन मेरा. आज देश के काम आ गया, आज देश के काम आ गया. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. थैंक यू. वर गीत या ठिकाणी सादर होणार आहे. मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. कहीं शहनाई सजे देश की धरती. यानंतर यांच्या समवेत या मंचावरती सत्कार करणार आहोत. खऱ्या अर्थाने आणि सध्या आता आपल्याला पाहायला मिळत नाही अशी परिस्थिती आहे. पण संजय मोरे यांच्यासाठी जो काही सत्कार करत आहोत आणि सत्कार ज्यांच्या हस्ते होत आहे ते देखील एकाग्रता 6 नॅशनल पुरस्कारांनी सन्मानित झालेली ही सत्कार मूर्ती या मंचावरती आहे. तर मला वाटतं जरा हात वरती करून याच गरजेची करायचे काही अर्थ नाही. सत्कार होत आहे सन्माननीय या दोन उपस्थित मोरे साहेब यांच्या उपस्थितीत आणि शुभ आशीर्वादाने यांचा सत्कार होते. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मंडळी.
पिढीला यांचा आदर्श घेण्याची गरज आहे. आपण कार्यरत राहाल तर नक्कीच आपण यश संपादन करत असतो. याचं मूर्तिमंत उदाहरण या मंचावरती उपस्थित आहे.